कारलं सगळ्यांनाच आवडतं. चला तर आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत. ती पण अजिबात कडू होणार नाही. कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे 2 चमचे. जिरे घातलेले आहेत, मोहरी घातलेली आहे. जिरे आणि मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या वाटून घातलेल्या आहेत. लसूण पाकळ्या छान लालसर झाल्याच्या नंतर इकडं कारल्याच्या गोल गोल फोडी करून घेतलेल्या आहेत. चला तर आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि कारला अजिबात कडू होऊ नये म्हणून त्यासाठी एक टिप्स सांगणार आहे. लाल तिखट घातलेलं आहे, मीठ घातलेली आहे आणि हळद घातलेली आहे. छान आता परतून झाकून घेऊन शिजून घ्यायचं आहे. बघा कारलं कडू होऊ नये म्हणून त्याला हळद आणि मीठ लावून 5 ते 10 मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर खळखळ धुवून घ्यायचं आहे. कारला अजिबात कडू होत नाही. न खाणारे सुद्धा खातात. ही भाकरीसोबत खा, कशासोबत पण खा, अजिबात कडू लागत नाही. एकदम स्वादिष्ट लागते आणि शरीरासाठी पौष्टिकसुद्धा आहे. थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. एकदम कुरकुरीत कारलं तयार झालेलं आहे. कसं वाटलं लाईक करायला विसरू